अध्यक्ष महोदय, मी या लक्षवेधीच्या माध्यमातून या सभागृहाचं लक्ष वेधतो की महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे साधारणतः 7 जिल्ह्यामध्ये 14 मळे आहेत। शेती महामंडळाची स्थापना 1963 रोजी झाली आणि या महामंडळामध्ये हजारो कामगार काम करीत होते, आजही आहेत। त्यामध्ये रोजंदारीवरील कामगार असतील, त्यामध्ये स्त्री असेल, पुरुष असेल, त्यामध्ये आमच्या मयत कामगारांचे वारस असतील, निवृत्त कामगार असतील। या सर्व कामगारांची एक शासनाकडे वेळोवेळी मागणी आहे की ते 3 पिढ्या या महामंडळामध्ये काम करतात, तिथंच त्या महामंडळाच्या जागेमध्ये वसाहतीमध्ये ते राहतात। आणि त्यामुळं 1940 सालापासून तिथं त्या महामंडळाच्या तिथं कॉलन्या होत्या आणि त्या आज कॉलनी मोडकळीस आलेले आहेत। त्यामुळे त्या सर्व कामगारांची खूप दिवसाची त्यांची मागणी आहे की त्या सर्वांना 2 गुंठे ही जागा मिळाली पाहिजे। 5 मे 1998 रोजी रामराजे निंबाळकर यांची समितीने या बाबतीमध्ये शिफारस केलेली आणि सरकारने सुद्धा पाठीमाग प्रधानमंत्री योजनेमध्ये या कामगारांना ह्या घरासाठी जागा मंजूर केल्या होत्या, घरकुलासाठी जागा मंजूर केल्या होत्या, परंतु त्यांना स्वतःची जागा नसल्यामुळं खरं त्याचा लाभ या कामगारांना घेता आला नाही। मला आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना विनंती करायची आहे, ते हजारो कामगार आज ह्या महसूल मंत्र्यांच्या उत्तराच्या वाट बघतायत की निश्चित प्रकारे सगळी गरीब माणसं आहेत। विशेषतः या महामंडळामध्ये काम करणारे, विशेषतः मागासवर्गीय यांचं काम आहे, यांना कुठे दुसरीकडे स्वतःची दुसऱ्या शहरामध्ये किंवा दुसऱ्या भागामध्ये जागा नाही, ते 3 पिढ्या एका ठिकाणी काम करतायत। मला या आपल्या माध्यमातून निश्चित प्रकारे मी महसूल मंत्र्यांचं, राज्याचे मुख्यमंत्री असतील, 2 उपमुख्यमंत्री असतील, या सर्वांचं अभिनंदन करतो की त्यांनी खंडकरी शेतकऱ्यांसाठी जो निर्णय भोगावटावर 2चा 1 घेतला, त्याचप्रमाणे आपले गावठाण विस्तारवाढीचा निर्णय घेतला, त्याबद्दल खरंच महसूल मंत्र्यांचं एक ऐतिहासिक निर्णय घेतला। कैलासवासी माधवरावजी गायकवाड असतील, सूर्यबान वराडणे असतील, या लोकांनी, जुन्या लोकांनी या सभागृहामध्ये यासाठी खूप लढा दिला होता, पण या लढ्याला निश्चित प्रकारे महसूल मंत्री साहेबांच्या निर्णयामुळे त्याला यश आलेलं आहे। महसूल मंत्र्यांनी जसा शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला, तसा माझ्या या हजारो कामगार, गोरगरीब कामगारांसाठी, त्यामध्ये रोजंदारीवरील कामगार असतील, त्यामध्ये मयत कामगारांचे वारस असतील, त्याप्रमाणे निवृत्त कामगार असतील, या सर्वांना 2 गुंठे जागा देऊन या सर्वांना न्याय द्यायची भूमिका महसूल मंत्र्यांनी घ्यावी। आणि या माध्यमातून माझे त्यांना प्रश्न आहेत या निमित्तानं की शेती महामंडळाच्या जागेमध्ये 3 पिढ्यापासून शेतमजूर कामगार व त्यांचे कुटुंब राहत असून त्यांना स्वतःच्या हक्काचा निवारा मिळण्यासाठी माणुसकीच्या दृष्टिकोनातून सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना 2 गुंठे जागा शेती महामंडळाकडून कधी देण्यात येणार? दुसरा माझा प्रश्न आहे, या कामगारांच्या निवाऱ्यासाठी शासनाकडून नवीन कायदा करावा लागला तर तो करणार का? तिसरा माझा विषय, शासनाने दिनांक 5 मे 19 रामराजे समितीचा अहवाल आपण स्वीकारणार का? चौथा माझा आहे की कामगारांचा 6वा वेतन आयोग लागू करण्याबाबतची प्रलंबित फाईल शासन स्तरावर आहे, त्या फाईलला किती दिवसात मंजुरी दिली जाईल? आणि शेवटचा माझा, कामगारांचा थकीत असणारा 4था व 5वा वेतन आयोगाचा फरक किती दिवसात दिला जाणार? चला मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे या महामंडळाच्या संदर्भामध्ये पुष्कळ वेळा चर्चा झालेली आहे, निर्णय होत नव्हते। आपण खंडकऱ्यांच्या भोगवटा 2च्या जमिनी 1 मध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला। पूर्वीच्या सरकारने त्यामध्ये त्याच्या अधिमूल्य 15% आकारावा असा प्रकारचा निर्णय केला होता। आपण ज्यांच्या जमिनी एक भोगवट एक असताना ज्यावेळी आपण खंडाने घेतल्या, त्या परत करताना आता हे अधिमूल्य का आकारावं म्हणून आपण परवा मंत्रिमंडळापुढे जाऊन ते आता ते सब्र शुल्क माफ केलंय। 1 एकरामध्ये असणाऱ्या जमिनीचे प्रश्न होते, शेतकऱ्यांना वाटप करण्याचे, तो निर्णय आपण केला। अध्यक्ष महोदय, आता फक्त कामगारांच्या संदर्भातला निर्णय आहे तो, त्याच्यामध्ये बऱ्याच गुंतागुंती आहेत। कारण सन्मानित सदस्य सांगतायत की हजारो कामगार, आता तिथे कामगार हजारो आलेच नाही अध्यक्ष महोदय, मुळातच तिथे फक्त 2 कामगार आहेत आणि 45 कंत्राटी पद्धतीने आहेत।
आणि साधारण शासनाकडून जे आम्ही प्रतिनियुक्तीवर पाठवतो असे 100-150 लोक असतील मला वाटतं, सगळे मिळून 200 लोकांचा कारभार महामंडळाचा आहे. आता अध्यक्ष महोदय, कामगार संघटनांशी अनेक वेळा चर्चा झाली. त्यामध्ये रोजंदारीची मंडळी तिथं थांबलेली आहेत, ते घरं मागतायत. जी परमनंट जी कायम कामगार होती तिथं सेवानिवृत्त झालीत, ते 3-3 पिढ्या तिथं काम करतायत अध्यक्ष महोदय, ते त्या ठिकाणी घर मागतायत. याच्यामध्ये निश्चित आपल्याला एक धोरण घ्यावं लागेल. आणि हे करताना पूर्वी रामराजे समितीच्या शिफारशी ज्यावेळी झाल्या त्यावेळी कायद्यामध्ये बदल नव्हते. आता आज सभागृहामध्ये आजचा बिल आहे आपला अध्यक्ष महोदय, की महानगरपालिका नगरपालिकेच्या 5 किलोमीटरचं जे मर्यादा होती महामंडळाच्या जमिनी वाटपाप्रमाणे सिलिंग ऍक्टमध्ये, त्याच्यामध्ये आता आपण सुधारणा करून ती अट काढून टाकतो अध्यक्ष महोदय. त्यामुळे महामंडळा नजीकचे जेवढे गाव आहेत त्या गावाच्या गावठाण विस्ताराकरता आता त्यांनी जमिनी मागता येते, ते आपण त्यांना जमिनी देतो. आणि त्या गावठाण विस्तारामध्ये ही जी घरकुल योजना आहे शासनाची, ती आमच्या या महामंडळाच्या कामगारांसाठी आपण राबवतोय. ती जागा वाटप करतानाच स्पष्ट आपण त्यामध्ये उल्लेख करणार आहोत की इतके गुंठे जागा शेती महामंडळाच्या कामगारांसाठी आपण देतो. याचं कारण आहे अध्यक्ष महोदय, कारण महामंडळ काही त्यांना पाणी लाईट देऊ शकत नाही आज. तर निदान त्या गावठाण विस्तारामध्ये आवास योजनेतून घरकुल झाल्यामुळे पाणी, रस्ते, वीज जी काही ज्या शासनाच्या योजना त्या माध्यमातून त्यांना उपलब्ध करून देता येतील. फक्त मुद्दा संख्येचा आहे, किती संख्या निश्चित करायची त्याच्याबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. चौथा पाहता वेतन आयोगासंदर्भातला फरक देणार का, तो आपण देऊ शकणार नाही अध्यक्ष महोदय. यापूर्वीचा निवाडा झालेला आहे. त्यामुळे विनाकारण जुन्या विषयाबद्दल आपण चर्चा करून कामगारांच्या फक्त भावना त्याचा उत्तेजित करत राहणं योग्य नाही आहे, अशी माझी सन्मान्य सदस्यांना विनंती आहे. हे निर्णय पुरेच होऊन गेले अध्यक्ष महोदय. महामंडळ तोट्यात होतं, पैसे नव्हते. आपण नंतर ज्यावेळी खंडकरांच्या जमिनी द्यायला सुरुवात केली परत, मागच्या 10 वर्षामध्ये जॉईंट कल्टिव्हेशन महामंडळात आणि महामंडळ द्यायला 10 वर्षाच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना. आता महामंडळाकडे साधारण उत्पन्न साधन तयार झालंय. आता परवा शिर्डीच्या MIDCला आपण जमीन देतोय, त्याच्यात काही रक्कम MIDC महामंडळाला मिळेल. या पद्धतीने अध्यक्ष महोदय उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न आपला सुरू आहे. आता जो काही 6वा वेतन लागू करण्यासंदर्भातला जो मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय, जरूर त्याच्यामध्ये काही तांत्रिक बाबी आहेत, वित्त विभागाच्या काही आक्षेप आहेत. आपण परत एकदा त्यांच्याकडे अध्यक्ष महोदय आपण जाऊन विनंती करू. परंतु कामगारांना त्यांचे हक्काची घरं देण्याबद्दल सरकार सकारात्मक आहे अध्यक्ष महोदय. आम्ही पूर्णपणे त्या संदर्भात त्या कामगारांच्या प्रश्नाबरोबर आहोत. फक्त संख्या निश्चित होत नाही, ती संख्या निश्चित करायची. कारण आपण किती मागचे रोजंदारी जे आपण लोकांना द्या, निवृत्त लोकांना द्या, 3-3 पिढ्याच्या लोकांना द्या अध्यक्ष महोदय, हे शासनाच्या कोणत्या खाजगी आणि सरकारी उद्योगात होत नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळे याच्यामध्ये घरकुल त्यांना घर द्यायची अध्यक्ष महोदय, द्यायची का आपण देणार आहोत. फक्त गावठाण विस्तारामध्ये ते घरकुल त्यांना मिळतील, महामंडळाच्या जमिनीमध्ये ते मिळणार नाही. आपण जी महामंडळ जमीन गावठाण विस्तार करतो अध्यक्ष महोदय, त्या 100% त्यांना ते आरक्षण करू आपण त्याच्यामध्ये. आणि मग घरकुल कोणाला द्यायची संख्या निश्चित करायची अध्यक्ष महोदय. कारण एखाद्या महिन्यात आपण अध्यक्ष महोदय निर्णय करू. चला, की त्यांनी सांगितलं की घरकर शासनाच्या जे गावठाण विस्तारवाडीमध्ये घरकुलाचा आपण त्यामध्ये त्यांना ते देणार आहोत. मला मंत्री महोदय आपल्याला एकच विनंती करायची, त्यामध्ये खरंच आहे हे कामगार 3 पिढ्या तिथे राहत आहेत, त्यांना बाहेर कुठेही जागा नाहीये. अशा लोकांना निश्चित प्रकारे कुठलीही एखादी ग्रामपंचायत ज्यावेळी विस्तारवाडीचा आपल्याकडे प्रस्ताव येईल त्यामध्ये ते रोजंदारी जरी कामगार असतील किंवा ते निवृत्त कामगार असतील किंवा मयत कामगारांचे वारस असतील, त्यांना त्याचं प्राधान्य त्यांना द्यावं एवढा त्यामध्ये उल्लेख असावा. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य म्हटल्याप्रमाणे निश्चित त्यांच्या सूचनेचा विचार करू आपण. निर्णय करताना सन्मान्य सदस्य भरणे साहेबांनी जो उल्लेख केलाय किंवा आमच्या फलटणच्या आमदारीत उपस्थित आहेत दीपक चव्हाण किंवा जे त्या संदर्भातली मंडळी अध्यक्ष महोदय, त्यांना आपण ऑन बोर्ड घेऊ. कारण सरकारला काही याच्यात प्रतिष्ठेचा प्रश्न करायचाच नाही आहे. कामगारांचा खंडकरांचा अनेक वर्षाचा लढा दिल्यानंतर प्रश्न सुटला, जमिनी पॉटअप झाले. त्याच पद्धतीने कामगारांना सुद्धा योग्य पुनर्वसन झालं पाहिजे. संख्या निश्चित करताना या ज्या सूचना अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी केलेल्या आहेत त्याचा निश्चितपणे विचार करतो. चला शेवटचा थोडक्यात सन्माननीय सदस्य दत्तमामा भरणे यांनी
जी वस्तुस्थिती मांडली ती अतिशय खरी आहे. कारण ज्या पिढ्याने पिढ्या तिथं जे कामगार जे राहत आहेत, आज त्यांचे वारसदार राहत आहेत, काही माहीत लोक आहेत. त्यामुळे त्या लोकांना कुठंही जागा दिला नाही आणि त्याला इतर उत्पन्नाचं साधन त्याला कुठलंही नाही. त्यामध्ये स्वतः ते घरं बांधू शकत नाही. त्यामुळं त्या लोकांना घरही दिली पाहिजे. शेवटी आपण आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांचं धोरण आहे की प्रत्येक देशाच्या नागरिकाला घर द्यायचं, निवारा द्यायचा. आणि त्या धोरणानुसार आपण नियमात जरी बसत नसलं तरी सुद्धा नियमात बसवून त्या लोकांसाठी आपण ते घरासाठी जागा आपण देणार का. आणि दुसरी माझी मागणी आहे, यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर समितीने 2 शिफारस केले होते. एक कामगारांना राहण्यासाठी घर आणि दुसरं कसण्यासाठी जमीन. तर जमीन सुद्धा त्यांना दुसरं कुठलं उत्पन्न साधन नसल्यामुळं त्यांना दुसरं कुठलंही उत्पन्न साधन नसल्यामुळे त्यांना जमीन कसण्यासाठी देणं आवश्यक आहे. त्यासाठी 2 एकर जमीन आपण त्याला कसण्यासाठी आपण देणार का, हा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सभागृहाची म्हटल्याप्रमाणे वेळ 5 मिनिटासाठी वाढवून देण्यात येते. मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या पुनर्वसन करणं, त्यांना घरकुल देणं, घर देणं संदर्भात अध्यक्ष महोदय यादी निश्चित झाल्यानंतर आपण कारवाई करू. मात्र जमीन देण्याचा प्रश्न नाही आहे, तो मात्र निर्णय अध्यक्ष महोदय आपण करू शकणार नाही. चला, लक्षवेधी क्रमांक 7. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 7.